नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात आपल्यासोबत शेअर करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे. भारतीय घटना त्यांनी लिहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपणा सर्वांना परिचय आहेच आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण म्हणजे निधन झाले होते. याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांना बौद्ध लोक बोधिसत्व मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबरपासूनच मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात आणि चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश आणि प्रतिमेस अभिवादन करतात. बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा आणि मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे म्हणजे बौद्ध मंदिरे तसंच स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते आणि इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणांच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात. त्यांच्या स्मृतीस्थळीस भीमज्योतही उभारण्यात आली आहे. अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. पहिली भीमज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदानात आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असून दुसरी भीमज्योत दादर येथील चैत्यभूमी परिसरात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र शतशः अभिवादन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.